सर सर रे परता अवगुणाच्या गोळा किंवा अगुणाच्या गोळा लाविला चाळा खोटा इथे किंवा खोटा मज रूपाच्या लावण्य नेली चित्तवृत्ती न देखे भगवती मिते माझे सर सर रे परता अगुणाच्या गोळा लाविला चाळा खोटा इथे तुकड्याचा स्वामी माझे जीवीच बैसला तुकड्याचा स्वामी माझे जीवीच बैसला दोन्हीच अबोला करुण्या सर सर रे परता अवगुणाच्या गोळा लाविला चाळा खोटा इथे विठ्ठला कोठे मी तुझा धरू गेले संग कोठे मी तुझा धरू गेले संग लावी रे जग माझी पाठी सर सर रे पडता अवगुणाच्या गोळा लावेला चाळा कोटा इथे देवाधी देवा जगत्रय देवा देवाधी देवा जगत्रय देवा काहीशे द्वेनी प्रेम काही कळ काय माझी वाणी मानेन संताशी रंजवो चिताशी अपोल्या प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी निवडलेला जो अभंग देहूचे महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु वैराग्याचे महामेरू आपल्या महाराष्ट्राचं भूषण देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय यांचा गवळण परप्रकरणातला आणि प्रासंगिक असा 4 चरणाचा अतिशय सोपा आणि अतिशय गोड असा अभंग या ठिकाणी निवडला आहे. विठ्ठल अभंग तुकोबरायांचा गवळणचं प्रकरण आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय त्या गवळणींच्या मुखातून भगवान परमात्म्याला परिहार देतात. त्या परमात्म्याशी भगवान गोपालकृष्णाशी त्या गवळणी संवाद करतात की हे देवा, मला कुठून दुर्गती सुचली, न जाणो मी तुझ्या संगतीत कशी आली आणि त्या संगतीचा तुझ्या संगतीचा माझ्या जीवनावरती किंवा आमच्या गवळणीच्या जीवनावरती कसा विपरीत परिणाम झाला. चांगला परिणाम सांगितला नाही या गवळणीमध्ये, विपरीत परिणाम तो कसा झाला. त्या गवळणीच्या जीवनाची फरफट झाली परमात्म्याच्या संगतीमुळं. त्या गवळणीचं जीवनाची दुर्दशा झाली असं त्या गवळणी सांगतात. कुठून मला बुद्धी सुचली आणि म्हणून हे भगवंता, तू आता आमच्या समोर येऊ नकोस, आमच्यापासून दूर हो, बाजूला हो. याचं कारण का, तू अवगुणी आहेस, तू खोटा आहे, तू अन्यायी आहे आणि त्यामुळं तुझ्या संगतीचा परिणाम असा झाला, आम्हाला असा चाळा लागला. तुझा चाळा लागला म्हणजे तुझ्या रूपाचा चाळा लागला आणि त्या मनमोहक रूपामुळं आमची चित्तवृत्ती गेली. आमचं चित्त जागेवर राहिलं नाही, आमचं देहभान जागेवरती राहिलं नाही. आसपासच्या जगामध्ये काय चाललंय, आमच्या अवतीभोवती कोण आहे, आमच्या घरामध्ये कोण आहे, आमचं घरदार कसं आहे, मी काय आहे, माझं काय आहे, याचं भान आम्हाला राहिलं नाही. आणि तुकोबाराय शेवटी सांगतात, त्या गवळणी असं म्हणतात की हे भगवंता, असा तो तुकोबाराय म्हणतात तो स्वामी भगवान गोपालकृष्ण आमच्या ह्या जीवनामध्ये बसला आणि त्याने काय केलं तर अबोला करून ठेवला. बोलता बोलता त्याने बोलणंच संपवलं, बोलणंच शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून त्या गवळणी सांगतात की देवा, तू आता आमच्या मार्गातून बाजूला हो, सरसर बाजूला हो, परता हो. तू अवगुणी आहेस, तू अगुणी आहेस आणि असा तुझा खोटा चाळा लागल्यामुळं आमच्या जीवनाची फटफजिती झाली. असा अतिशय सोपा या अभंगाचा भावार्थ आहे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकमनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जयाचे गिर्या स्मरण ओम सकल विद्यांचे अधिकरण येची वंदो श्रीचरण श्री गुरूंची ये नमस्कार आता हृदय आपले
वरी चौपाने वरी ठेवतो पाऊले श्री गुरुची माझी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार मनोनी विशेषात्यादर विवेकावरी आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान प्रपद्य जोडी थोरा माथे मस्तकही पर्यायी या वारकरी संतांच्या शिवे लागी सेवक झाले तुमच्या लागलो निजजना अहो स्वामी तुकया देवा यावरून करावा अवीर शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी सांप्रदायिक नियमाप्रमाणे थोडासा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो असा आपल्या या श्री क्षेत्र घोटीमध्ये परम अशा या महान भगवत भक्ताच्या पदस्पर्शानं महान संताच्या पदस्पर्शानं ही पावन झालेली भूमी या मातेला फार मोठ्या महात्म्याचा स्पर्श झालाय. शरण रज ज्या मातेला लागले त्या मातीचं महात्म्य असं आहे त्या तिथील चरणाचं त्या धुळीचं जरी आपण मस्तकाला पायाला लावली त्याला वंदन केलं तरी आपलं जीवन पवित्र होतं. पवित्र ते कोड पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घे. त्या पवित्र भूमीमध्ये महान असे दोन महात्मे उदयाला आले. या मातीनं दोन महात्म्यांना या ठिकाणी अवताराला आणलं ते म्हणजे संत श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा. असे दोन महात्मे घडले अवताराला आले आणि त्यातूनच त्या महात्म्यांनी आपल्याला एक अनमोल असा हिरा दिला. हिरा म्हणून आपल्यावरती अनंत अशा प्रकारचे उपकार आहे. काय द्यावे त्याशी तुला पायी जीव काय होऊ तर जीव ठेवू पायी संताची अशा या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. त्या महात्म्यांचं वर्णन काय करावं त्याची माहिती काय सांगावी आणि आपल्यासारख्यानं अशा महात्म्यांचं वर्णन करणं योग्य नाही. भक्ताचा
तर त्याला भक्तच असावं लागतं. संतच संतांचं वर्णन करतात. तुका म्हणे त्याचे तोची एक जाणे, साधूचे महिमान साधू जाणे. आपल्या सांगण्यात त्यांचं वर्णन करू नये. तुकोबराय त्यांना सुद्धा वर्णन करता आलं नाही. मज पामराशी काय तुकोबरायने म्हणावं, तो ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे अंगे वाळे ते आपण करू त्याला अवघड स्वतः अंगी आपण संत व्हावं लागतं, तेव्हा संतांचं वर्णन करता येतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. काय त्या संतांचा महिमा आघात आहे, काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मालिका पूज्य सकळ लोकां विश्व झाले. काय वर्णन करावं त्या महात्म्याचं, ते वर्णन करण्यासाठी त्यांना महात्माच असावं लागतं. आता रात्री बाबांनी वर्णन केलं, याला यथासांग वर्णन म्हणतात, यथा योग्य वर्णन म्हणतात. त्या पात्रतेचा मनुष्य जेव्हा येतो तेव्हाच त्या वर्णनाला किंमत येते. आता कोणी कोणाचं वर्णन करतंय समाजामध्ये, लौकिकामध्ये फायद्याकरता कोणी कोणाचं वर्णन, कोणी कोणाचं महात्म्य सांगतं. सासूबाई जावयाचं वर्णन करते, तर धोंड्याचा महिना आहे, आमचे जावई असे, आमचे जावई तसे, आमच्या जावयांना असे कपडे आवडतात, असं गाड्याला आवडतं, असा रेडिओ आवडतो. सासू वर्णन करते कोणाचं वर्णन कोणी करावं कोणाचं, यालाही काही महात्म्य नाही. शिष्य असेल त्याने आपल्या गुरुचं वर्णन करावं, शास्त्र सांगतं ती योग्य वर्णन आहे. कोणी कोणाची थोरवी वर्णन करावे, कोणी कोणाचं महात्म्य वर्णन करावं. शिष्यानं गुरुचं वर्णन करावं, गुरुचा महिमा सांगावा. शास्त्र सांगतं आपण गुरुचा महिमा सांगतो, पण आपण गुरुचं एकेरी नावाने विचार करतो, फार मोठी चूक आहे. नीट आहे का? शास्त्र सांगतंय सद्गुरूचं वर्णन करत असताना, आता गुरुचं नाव सांगत असताना परमपूज्य असं म्हणावं. अगोदर ती परमपूज्य म्हणावं. परमपूज्य का म्हणायचं आहे तर परमपूज्य असं म्हटल्यानंतर आपल्या हृदयामध्ये पूजनीय असा एक भाव तयार होतो, आणि नंतर गुरुचं नाव सांगावं. एकेरी नावाने कधी उल्लेख करू नये. शिष्यानं गुरुचं वर्णन करावं, साधकानं सद्गुरूचं वर्णन करावं, मालकानं
नोकरानं मालकाचं वर्णन करावं, नवऱ्यानं कोणीतरी सापडलं होतं. आता सत्यानं म्हणून तुमच्या मनात येत आहे, फक्त कोणी बोलू लागेल एवढंच आहे. आणि म्हणून ते वर्णन करण्यासाठी संतच असावं लागतो, संत व्हावं लागतं. तेव्हा संताचा महिमा वर्णन करता येतो. असे महात्मे या पवित्र भूमीमध्ये आपल्या सालाबादप्रमाणे आपलं वर्ष 23व असा हा फिरता नाम सप्ताह आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्या परिसरातून दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी दुसरं वर्ष आपल्या साधक मायबापांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदाने गोड अशा प्रकारे सादर होत आहे. तुम्ही आम्ही खेळी वेळी गदारोळी आनंदी 8 दिवस होऊन गेले. आजचा हा 9वा दिवस आहे. भाग्यवान आहे जे सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून ज्यांना हा ब्रह्मरस साखायला मिळाला. ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सरोकार तुका म्हणे सर्व सुख त्या संगती आणि घडेल पंगती संतांची. असं हे ब्रह्मरसाचं शेवट आपण या ठिकाणी या क्षेत्रामध्ये या पवित्र भूमीमध्ये आपल्या परमपूज्य बाबांच्या या संगतीमध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, भावनेचं स्थान अशा या सद्गुरूंच्या अनमोल संगतीमध्ये अर्धा क्षण घडता संताची संगती येणे होईल शांती महत् पापा. किती मोठं पाप असू द्या, संताच्या सद्गुरूच्या संगतीमध्ये अर्धा क्षण जरी गेलं ना तरी किती मोठं महत् पापाची निवृत्ती होते. असा हा संत समाज. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे त्याला भाग्य म्हणतात. सर्वांचं आपल्या साधक मायबापांचं भाग्य उद्याला आलं. आणि याही वर्षी असा हा सोहळा, हा अखंड हरिनाम यज्ञ या ठिकाणी आजच्या या काल्याच्या कीर्तनानं आपल्या नामशास्त्राच्या सांगता होणार आहे. समारोपाचं कीर्तन, सांगतेचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. काल्याच्या कीर्तनाशिवाय नामसप्ताह किंवा कुठल्याही धार्मिक विधी असो त्याची सांगता होत नाही, समारोप होत नाही. मंदिराला कळस झाल्याशिवाय मंदिर जसं पूर्णत्वाला जात नाही. गंगा नदी वाहत वाहत ज्या वेळेला जाते, ती ज्या वेळेला समुद्रामध्ये प्रवेश करते त्यावेळेला तिचं वाहन त्यावेळेला ती परिपूर्ण होते. देवळाच्या कामा कळसो, मंदिराचं काम कळसाने पूर्ण होतं. तसं सप्ताह आपलं सप्ताहाचं कार्य हा खेळ आज या ठिकाणी या काल्याच्या कीर्तनानं 9व्या दिवशी आज सांगता थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपल्या साधक मायबापांना हा द्यावी तेवढी धन्यता आहे. तुका म्हणे जरी पूर्वपूर्ण सिद्धी तरीच नाही बुद्धी संत संगी. संताच्या संगतीमध्ये राहण्याची बुद्धी होऊन त्याला पूर्वजन्मीचं सुख, पूर्वजन्मे सुकृते थोर केली किमज आजी फळाशी आली परमानंद आजी मानसी ती झाली या संताची. धोमरुढ्या जैसे आवडी हे धन असा जो भाग्यवान आहे त्याचं भाग्य द्यायला आलं त्याला संत समजावं होतो. निर्धनाशी धन लाभ झाला, निर्धनाशी धन लाभ झाला, जैसा अचेतनी प्राण प्रगटला, जैसा अचेतनी प्राण प्रगटला, परमानंद आजी मानसी मानसी, परमानंद आजी मानसी.
की मरून पडलाय, त्याच्यामध्ये प्राण शिल्लक राहिल्याने तो अचेतन झालाय. पण त्याचं सुदैव असं, त्याचं भाग्य असं काय झालं, एकाएकी त्याच्यामध्ये प्राण चेतन झाला, प्राण जागृत झाला. आता किती आनंद झाला असेल. अशा घटना आपण बरोबर बरोबर पाहतोय. अचानक त्याच्यामध्ये प्राण उत्पन्न व्हावा, ही जशी आनंदाची स्थिती आहे, तसाच आनंद ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. का? भेटी झाली या संतांशी, या संतांची भेट झाली माझ्या जीवनामध्ये, तो परम अशा प्रकारचा आनंद मला प्राप्त झाला. तोच आनंद आपल्याला सद्गुरूच्या संगतीमध्ये सावरणार प्राप्त झाला. त्या गोपाळातल्या गवळणींना, त्या गोपाळांना भगवंताच्या संगतीमध्ये जो आनंद प्राप्त झाला, जे ज्ञान प्राप्त झाले. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, हे या वाचून जगतपती. तशीच आपली परिस्थिती आहे. आपलं भाग्य फार मोठं आहे. ज्याला काहीच कळत नाही, हे ज्ञान पैगावरवे, जरी मनी अति आणावे, तरी या संता भजावे सर्वश्रेष्ठी. म्हणून आपण संतांना बसण्याकरता गुरुची सेवा करून ते ब्रह्मज्ञानाच्या गोकुळातल्या गोपाळांना झालं, त्यांना जप तप काहीच करायची नाही. त्यांनी काही पुढे अनुष्ठान वगैरे काही केलं नाही. त्या साठी भगवान परमात्म्याची संकट गेली, काहीच करावं लागलं. त्यांना योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भवसिंधू त्रिपार. योग याग तपे देहाचे आयोग, ज्ञानाच्या लागे न सापडशी तो भगवान परमात्मा. त्या गौरवी म्हणतात भक्तीचे नाते मोहे सुभान. भक्तीच्या मापानं मोजलं त्या परमात्म्याला. दुसरं कशातच माप लावलं नाही त्यांनी. फक्त भाव भक्तीचं माप लावलं, त्या मापानं त्याची मोजदाद केली.
म्हणजे तुम्ही दुसरं काही माप वापरा, शेर वापरा, अक्षर वापरा, पाऊस वापरा, पायली वापरा, मन तन काही वापरा, त्यांना मोजता येत नाही. फक्त एक आहे, भक्तीच्या मापे मोजितो अनंत. त्या आनंदाला त्यांनी भक्तीचं नाव लावलं. त्याचं स्वरूप असली पाहता कसं आहे. वेदा नाही नाही कळला, वेद नाही कळला, तो वेदाला सुद्धा कळला नाही किंवा वेदाला सुद्धा जो आकळला नाही तो त्या गवळणीने आकळला. त्याला म्हणायचं आहे भक्तीचे मापे मोजितो अनंत. गुणवाच्यातीत तुझे हे स्वरूप, म्हणून माप भक्ती केली, भक्ती केली. त्याचं स्वरूप कसं आहे. गुण वाच्यातीत आहे, गुणातीत आहे, वाच्यातीत आहे, वाचेनं वर्णन करता येत नाही, गुणाच्याही बरी करता आहे असा तो परमात्मा. म्हणून माप भक्ती केली, म्हणून माप कोणतं तर ती भक्ती आम्ही केली आणि त्याच मापानं त्याला बोलतो. तो परमात्मा सुख सनकाधिकाचे हृदयीचे ध्यान, आमासी न करिता घडले साधन, सहज पाचारिता तसे धावून, रोहन स्वय नंदनंदना. हो भगवान परमात्मा त्याला आकळलं, भावामुळे आकळलं. तसंच आपला भाव आपल्याला त्या सद्गुरूच्या पायावर आकळायचा आहे आणि तोच येण्यासाठी आपण आज या संघटनेमध्ये आहोत. त्या भाग्याचं बरोबर काय करावं आणि त्याचबरोबर सेवेला या ठिकाणी 8 दिवसापासून काया वाच्या मनानं धनानं सहकार्य केले. काया वाच्या मनापासून सर्व परमार्थ याकडे साथ देणारे रंगभरी कीर्तनार्थ प्रेमे हरिदास गोड अशा प्रकारची साथ याच्याशिवाय शोभा नाही. हे जर नसेल तर मग काय मानवी येले प्रेत त्याच्यात काय फरक राहिला. गोड अशा प्रकारचं मृदंग वादन स्वर मधूर आपली महिला वर्ग माता मावल्या या 7-8 दिवसापासून आज दररोज टाळ घेतात. गोड अशा प्रकारचे गायक आहेत. आमचे गोडद महाराज असतील, आमचे दादा आहे, संजीव भाऊ आहे, सौरभ भाऊ आहे, विनय केले आहे, सुधार भाऊ, जे हार्मोनियम वादक भीमा दादा, याच्याकडे 7 दिवसापासून ड्युटी बजावत आहे. राखवाजारीचं काम चाललंय. आमचे आनंद भाऊ, खचरू भाऊ या सर्वांकरता एकदा तुम्ही प्रेमाने टाळ्या वाजवा. 7 दिवसापासून या आमच्या दादाचा आवाज या ठिकाणी निघत नाही, पण तरी सुद्धा त्या रंग प्रेमासाठी काही हो वाटेल ते असा हा भाव खरोखर हा सर्व गुणीजनांच्या चरणी. तसेच आपल्या संतांचे सूत्रसंचालक जे वाल्मिक भाऊ गोड अशा प्रकारचं सूत्रसंचालन याच्याकडे आहे. हा सर्व ताळमेळ हा ताळा बसवणं फार अवघड आहे. ताळा जर नसेल ना तर अवघड झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबरायचं प्रमाणे तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. ताळा असावा लागतो, ताळेबंद असावा लागतो आणि म्हणून असं गोड सूत्रसंचालन सर्व नियोजनबद्ध आपले मंडप असतील दत्तभाऊ, साऊंड सिस्टीम जे आचार्य असतील दत्तभाऊ अतिशय प्रेमानं जीवाभावापासून ही मंडळी आज 8 दिवसापासून त्या ठिकाणी राबते. कुठल्याही प्रकारचा शिरभाग त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. नवनवीन अशा प्रकारचा नित्य आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि या सर्व साधक मायबापांनी या माझ्यासारख्या पामराकडे
ही एक समारोपाची सेवा, काल्याची सेवा, सांगताची सेवा माझ्या वाट्याला दिली. कुठले कार्यक्रम घ्यायचा, कुठला दिवस द्यायचा. म्हटलं कुठलाही दिवस द्या, नका देऊ, काही आपलं हे काम नाही. बाबा म्हणे नाही मी काल्याचाच कार्यक्रम घ्यायचा. आणि म्हणून त्या ही सेवा माझ्या वाट्याला आली. या ठिकाणी आपल्याला उपदेश करायला आलो नाही, फक्त निरोप पोचवायला आलो आहे. जो संतांचा मार्ग आहे, मार्ग दावून गेले आहे तो पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ घेत मार्ग आहे बंधू चरज शिवगोष्टावळी. पूर्वकर्मा होळी करोली सांडू. पूर्वकर्माची होळी करण्याकरता संतांच्या मार्गावरती जे पुढे गेले ना, त्याच मार्गावरती आपल्याला जायचं आहे. येण्याची पंथे चालू जाता न पडेल कुठल्याही प्रकारचा गुंतागुंत नाही. म्हणून त्याच मार्गावरून, त्याच सोप्या मार्गावरून तुका म्हणे सोपी केली पाहिजे वाट. मार्ग आहे सोपा सुख आपल्या सर्व माता भगिनींचं, गुरुजनांचं, सर्वांचं एकदा या ठिकाणी जागेवरूनच दर्शन घेतो आणि शिवेला प्रारंभ करतो. आपल्याला शिवाय म्युझिक वेळेमध्ये संपवायचे आहे. परिहार दिला आहे, आता प्रस्तावना मांडायची आहे. अभंग गवळण प्रकरणातला आहे, सर्वांच्या परिचयाचा सोपाय. कोठे मी तुझा धरू दिले संग, गेले जग माझी पाठी. संघ मानवी जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे. संगतीशिवाय काही नाही. मनुष्य जीवनच असं आहे, मनुष्य प्राणी असा आहे की त्याला संघाची फार गरज आहे. संगती प्रधान जीवन आहे. संगतीशिवाय मनुष्य राहू शकत नाही. या मृत्यूलोकामध्ये जर आपण सगळ्या जीवांचं निरीक्षण केलं ना, प्रत्येक सजीवाकडे, आपल्या जीवाकडे जर बघितलं ना, तर तो संघ प्रधान आहे. त्याला संगतीची गरज आहे. ज्याच्या जीवनामध्ये जी गोष्ट महत्वाची आहे ना, म्हणून मनुष्य जात ही संघ प्रधान जात आहे. संगतीची गरज आहे. एकटा कोणीही राहू शकत नाही या मृत्यूलोकामध्ये, कोणीच राहू शकत नाही. संगतीची फार आवड आहे. हा झाला मनुष्याच्या बाबतीमध्ये. प्राण्यांचं जीवन हे कसं आहे? प्राण्यांच्या जीवनामध्ये काय आहे? आपल्याला संघ प्रधान जीवन आहे. पशु पक्ष्यांचं जीवन हे भोग प्रधान आहे. त्यांच्या जीवनामध्ये भोग सोडून दुसऱ्या जीवनात प्राधान्य कशाला? त्यांना बाकीचं काहीच माहिती नाही. विचार आचार त्यांना काहीच नाही. पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगी काय एक उपजता मरती बहिरी अंध होती पांगळमुखी नवहे निधान लागले हाती. हे निधान लागले बाबा. बहिरी अंध होती पांगळमुखी. पशु काय पाप पुण्य. प्राणी मात्राच्या जीवनामध्ये
पण यावेळेस संतांच्या जीवनामध्ये चला. आपल्याला संतांच्या जीवनाचा विचार करायचा आहे. संतांच्या जीवनामध्ये कशाला महत्व आहे? संतांचं जीवन काय तर त्याग प्रधान जीवन आहे. त्याग आपल्या जीवनामध्ये संघ आहे, पशु प्राण्यांच्या जीवनामध्ये भोग आहे, संतांच्या जीवनामध्ये त्याग आहे आणि देवादिकांच्या जीवनामध्ये पुण्य आहे. अशा 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. संत त्याग करतात. त्याग अहंकार होता ठोंबा उसळीला गोपट खांबा. त्या गवळी म्हणतात आमच्या जीवनामध्ये अहंकार होता. अहंकार रूपी ठोंबा होता. घुसळ करण्याचा जो खांब होता ना तो अहंकाराचा ठोंबा होता. त्याला अहंकार असं म्हटलं. आणि त्या साह्याने त्या गवळणी मंथन करायच्या. पण भगवान परमात्मा त्यांच्या घरामध्ये शिरले, घरामध्ये घुसले आणि त्यांनी तो अहंकाराचा तो खांबच मोडून टाकला. अहंकार याला अहंकार प्रधान जीवन म्हणजे अहंकाराचा त्याग करणं याला त्याग प्रधान जीवन असं म्हणतात. संत हे त्याग करतात. अहंकाराचा त्याग असेल, मायेचा त्याग असेल, विकारांचा त्याग असेल, त्याग प्रधान जीवन. त्यागाला फार महत्व आहे. साधू संतांच्या जीवनामध्ये त्याग आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संघ आहे, प्राण्यांच्या जीवनामध्ये भोग आहे, देवाच्या जीवनामध्ये पुण्य आहे. एकदा पुण्य प्राप्त केलं की ते देवदेवता स्वर्ग लोकामध्ये जातात. ते पुण्यमासाद सुरेंद्र लोकम तशी दिव्या देवी देवभोगन कीर्तन भूता स्वर्गलोकम विशालम शिरे पुण्यमर्त्य लोकम विशन्ति एवं तै धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामालभन्ते. एकदा पुण्य संगलं गीतेमध्ये भगवान सांगतात ते पुण्य एकदा सरलं मग त्या पुण्याची पावती सरे सेवेची इंद्रपणाची सरे येऊ लागते माघारे मृत्यू रोगा. एकदा स्वर्गाचं पुण्य संपलं की ते देवदेवता परत मृत्यू लोकामध्ये येतात, परत या ठिकाणी जन्म घेतात, परत पुण्य कर्म करतात आणि मग यज्ञ या करतात. त्या जोरावरती परत ते स्वर्गापर्यंत पोहोचतात. पण त्यांच्या जीवनाला महत्व नाही. ते जीवन कुठपर्यंत आहे? ज्ञानपुराने उभी दिलाय. मग वेश्या भोगी कवडा वेचे तारईचे बोनईत येचे. ती दारामध्ये जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत नाही तर ती दाराचा उंबरा सुद्धा ओलांडून देत नाही. तसंच आहे. एकदा पुण्य आहे तोपर्यंत ते इंद्र स्वर्ग लोक आहे सर्व काही. मग क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशन्ति. पुण्य क्षीण झालं की या मर्त्य लोकामध्ये परत या येऊ लागते माघारी. आपलं जीवन संघ प्रधान आहे. आपल्याला कशाचा तरी संघ असावा लागतो. प्रवासात जरी गेलं तरी आपल्याला कोणीतरी जोडदार असावा लागतो. कुठेही जा, बसमध्ये जा, कुठे एकाही की आपण मनुष्य जात नाही. कुठेही असो, कुठे एकटा जरी गेला कोणी भेटत का राम राम कुठले काय आमचं आमच्या गावाला तुमचं अंक दिलेलं आहे आणि त्यांची आमची आमच्या गावाला येते आणि त्यांची तुम्हाला ओळख आहे का? मग आमच्या गावाला या आले तर घ्या भेट आम्हाला, मग द्या तुमचा नंबर, मग घ्या आमचा नंबर. लगेच सुरत होतं. संघ प्रधान जीवन आहे. कुठेही जा, एवढं जरी झालं तरी एकमेकाच्या संगतीची अपेक्षा करतात. कुठेही लगेच ओळख कुठे भेटले का? कुठे महाराज आम्ही आमच्या काय फार चांगलं काय नाही तुमचं, द्या तुमचा नंबर, घ्या आमचा नंबर. कुठे वारीला चला, कुठे कोणी भेटलं का? संघ प्रधान. संघाला फार प्राधान्य आपल्या जीवनामध्ये. कोणाचाही नंबर, पण नंबर घेताना विचार करून घ्या. कोणाचा घेऊ नका. म्हणून असं हे त्याग प्रधान जीवन संतांचं आहे. त्यांनी सर्व संसाराचा त्याग केला. संसाराच्या नावे घालूया शून्य वाढता पुण्य धर्म केला. त्याग केला. सूर्या संसार माया तयावरी वार. संसाराच्या अंगी अवघीच संसाराच्या अंगी अवघीच
आता हे सोडले. आता आम्ही शुद्ध झाल्यामुळे त्याचा त्याग केल्यामुळं काय झालं? आता हे सोडले झाले त्रिभुवन. संपूर्ण त्रिभुवन आमच्याकडनं सोडलं. त्याग त्यांनी केला. आणि असा हा आपला संत प्रधान जीवन. तसं त्या डोळ्यांना त्या परमात्म्याचा संग गोकुळामध्ये सतत उठता बसता येता जाता नित्य काम करत असताना तो दिसायचा. त्याच्या संगतीमध्ये त्याच्या जीवाला असा परिणाम झाला, त्याची वाईट अवस्था झाली. जग त्याच्या पाठीमागं लागलं परमात्म्याचा संग झाल्यामुळे. तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे? जग पाठीमागं लागलं. आता जग पाठीमागं लागतं ते आपल्याला माहिती आहे. नये कान ते ठाई. चांगलं जरी झालं तरी जग पाठीमागं आहे, वाईट जरी झालं तरी जग. जे जगाचा हा व्यवहार त्या करून सांगतात आमच्या पाठीमागं लागला. उठून अवभूती आहे ती. तुझी संगती कशी घडली आम्हाला देवा? तुझी संगती नाही कामाची. हे गौरव सांगते, हे देवा तुझी संगती आमच्या उपयोगाची अजिबात नाही. तुझी संगती नाही कामाची. मी सुंदरा कोवळा मनाची. माझा दृष्टी होईल साची. घेईन तुझी चर्या. Oh
जग मला नाव ठेवायला लागलं. घरी गंगा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला सांगतो तुला तुला या घडीला. मला घरी गंगा जावाय मला बाबा जाऊ दे. तुझ्या संगतीमुळे मला वेळ लागला. लोक मला वेळ म्हणायला लागले. तिच्या डोक्यावरती परिणाम झालाय. आता कैशी जाऊन घरा आणि कुठूनही मला ही संगत सुचली आणि हीच गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात. तुझा धरू गेले संग दावी जग माझे पाठी. माझ्या पाठीमागे जग लागलं. मला नाव ठेवायला लागलं. माझी फट झाली बाबा. आणि म्हणून तू काय कर माझी ही वाट आणू नकोस. तू आता माझ्याबरोबर राहू नको. मला तुझ्या संगतीमध्ये थांबायचे नाही. ते म्हणजे म्हणून तू काय कर आता बाजूला हो. सरसर तू परत परता बाजूला हो. परता सरसर. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात परता परता सर. तू आता तू परता बाजूला हो. आवाज परमात्माच्या घोडेला ज्या वेळेस मथुरेला जायच्या त्यावेळेला त्यांची ती वाट आठवायची.
त्यांचं दही दूध त्याचे माठ फोडून त्यांचं नुकसान करून ते गोपाळांना कसं देता येईल, त्यांचं पोट कसं भरेल या हेतूने त्यांची ती वाट अडवत. त्या गवळणी मोठ्या थाटाने ज्यावेळेला मथुरेला बाजारला निघायच्या, गवळणीचा थाट निघाला मथुरे हटाला गवळणीचा थाट निघाला मथुरे हटाला तुझे कोणी जगदीश धावला गोप घेऊन वेगी सर सर रे परता नको आरुता येऊ. भगवान परमात्मा धावत धावत सुधायचे आणि त्या गवळणीचे रस्ता अडवायचे. मग त्या गवळणी त्या भगवंताला विनवणी करायच्या, अरे बाबा जाऊ द्या मला, सर 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 परता नको आरुता येऊन तुझा संग झाल्यावरती घरा कैशी जाऊ. अरे बाबा आम्हाला जाऊ दे, आम्ही सासूरवासिनी आहे, सासूरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे हरी, जाऊ दे हरी. बहु वेळ लागता सासू सासरे कोपतील मजवरी सर 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 परता नको आरुता येऊ तुझा संग झाल्यावरती घरा कैशी जाऊ. आम्ही सासूरवासिनी जोडी नाही बाबा, आम्हाला जाऊ दे, आमच्या वाटेतून तू बाजूला हो आणि त्यामुळं तुमची वाट अडवतो. तुझी संगती आमच्या जीवनामध्ये झाल्यामुळं सावेला चाळा कोटाळीची आमचा तू खोटा चाळा लागला होता. खरा चाळा नाही, आम्हाला हा खोटा चाळा लागला. हा तुझा चाळा आम्हाला कसा लागलाय, खोटा लागलाय. निष्काम निष्काम
लागेल्या चाळा चाळा लावला कसा चाळा लावला निष्कामला लागेला चाळा पोटा येथे सरसर करता बाजूला हो तू आता आम्हाला पोटा चाळा लावला बाबा इतका चाळा लागला कसा चाळा लागला बरीला ओलंडोनी करिता करीला मिस पानियाचे करते चाले झरो झडा ओसंतोनी वाटे पाह ताळतोनी वातोची नीट पाह ताळतोनी वातोची नीट झाडा लाविला गोप गोपी नाची चाळा लागला घरामध्ये असलेला घट पाण्याने भरलेला असताना सुद्धा त्या काय करायच्या सासूच्या विरही जाऊन त्या पालठ्या करून द्यायच्या गणिता करायच्या रिकाम्या करायच्या आणि मीस पाण्याची मीस म्हणजे पाण्याकडे निमित्त करून त्या चाले झडझडात जोरात चालायला लागायच्या त्या यमुनेकडे केव्हा जाईल तेव्हा तो भगवान परमात्मा उभे चाले झडझडा उसंतोनी वाट आणि तिकडे गेल्यावर तो पाहे पाळतो वातोची नीट असा चाळा लावला इतका चाळा लावला त्या जेवढा इकडे तिकडे जायच्या होता वेळ झाल्या गवळणी पडेला काने होता वेळ झाल्या गवळणी भोवती पाहती आवलो कोणी नयनी नदी से शारंग पाणी हो पाणी हो
गवळून तिच्या सासूला जेव्हा समजलं हिला चाळा लागलाय भगवंताचा, त्यावेळेला ती सांगितलं की बोलायला लागली, आधी काळ तू दिसशी दुष्यती, म्हणे का म्हण लगे तुझी आचिती, दिले ठेवू ते विसरशी हाती, गेलो काय बैसला हरीची ती. काय तुझ्या चित्तामध्ये हरी बसला का? काय झालंय? काय झालं नेमकं? तुझ्यावर काय परिणाम झाला असा? सरसर परती झालीस आता भांड, पैशी दाखवीशी जनाची तोंड, व्याधी माय लागविली रांड, नाही थार दोठाई झाला खंड, सरसर परती झालीस आता भांड. तू सरसर परती झाली, पुरती तू आता भांड झालेली आहे, तू आता धांगड झालेली आहेस. तुला कामात तुझं लक्ष लागत नाही, काहीच नाही. काय कर हो ते आता तैसे उमाटले वरी, बाह्य संपादने अंतरची जोरी, नाही मर्यादा निसंग बावरी. ती बावरी झाली, बावरी आहे ती, निसंग झाली आहे, तिला मर्यादा राहिलेली नाही. मन हे गोविंदी देह काम करी हो, मन हे गोविंदी देह काम करी हो, सरसर परती झाली आता बाण. मन हे गोविंदी देह काम करते, देहाने काम करते, मनानं तिच्या मनामध्ये. मग गोविंद रे काया भेद नाही देवा तया, सारखं गोविंद असणी गोविंद शेनी, गोविंद त्या फणी तीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे भवानी गोविंद असणी, गोविंद शय गोविंद असणी, गोविंद गोविंद त्या मनी बैसलासे, गोविंद त्या मनी बैसलासे, गोविंद आसरी गोविंद. आसनामध्ये गोविंद, शयनामध्ये गोविंद, प्रत्येक दिनरजनी हाची धंदा गोविंदाची. याच्यामुळे त्यांना काय लागलं? चाळा लागला. नको लावू चाळा खोटा, पण तू आता बाजूला हो, असा तुझा खोटा चाळा आम्हाला आता नको आहेस. हा चाळा कशामुळे लागला? तो तुझ्या रूपाला, तुझं लावण्य बघून माझी कशी अवस्था झाली. अभंगाच्या तिसऱ्या चरणात रूपाच्या लावण्ये
तुझ्या रूपाचा मोह मला पडला, तुझ्या रूपाचा परिणाम इतका झाला. अगणित लावण्य होते जपून जाळती, नवर्ण विद्येची शोभा. कानडाग विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावे लावे. काय त्याचं लावण्य, त्याचं रूप बाबा. अरे तुझं रूप कसं आहे, तुझं लावण्य कसं आहे, काय सांगू. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, दातार केशवराग, लागे माये यमुनीच्या असा तो सगुण, असा तो मेघश्याम, त्याचं लावण्य असं सुंदर आहे. त्याचं रूप कसं आहे, रूपाच्या लावण्य भरलेली चित्तवृत्ती, त्या रूपाच्या लावण्यामुळे की गवळण म्हणते देवा माझी चित्तवृत्ती न देखे भोवती होती माझे. माझं काय, मी कोण आहे मला याचा विसर पडला. माझ्या आजूबाजूला काय आहे, काय चाललंय याचं मला भान राहिलं नाही. मी इतकी त्या तुझ्या रूपाला, तुझ्या लावण्याचा बळी पडले आणि त्याचा परिणाम असा झाला न देखे भोवती मी ते माझे. असा तो अवगुणी आहे, अवगुणी. म्हणजे हे अवगुण्या सरसरणे करता माझ्या वाटेतून तू बाजूला हो. तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, चोरी करोनी भरशी पोटा. वजनारी सुंदरी चावटा, अडविशी अवगुनिया. कसे वेळ लावले काना गोवळिया. हे अवगुण्या, अरे इतका अवगुण आहे, तू चोरी करतो, पोट करतो, दुसऱ्यांना खाऊ घालतो, हाच अवगुण तुझ्या ठिकाणी आहे. आणि तुझ्या या रूपाचा त्याचा मला चाळा लागल्यामुळे माझी फटफटिती झाली आणि त्याचा परिणाम असा झाला. एकंदरीत काय माझं बोलणं हे बघितल्यानंतर तू माझ्या जीवामध्ये बसला, माझ्या अंतकरणामध्ये बसला आणि त्यामुळं माझं बोलणंच कसं खुंटलं ते शेवटच्या चरणामध्ये सांगतो की गौरव तुझ्याचा स्वामी माझे जीवित स्वामी माझे जीवेचं बैसला. बोलीचा बोला करण्या, बोलता बोलता माझं बोलणंच फुटलं, माझं बोलणंच बंद करून टाकलं. बोले अबोलणे मरोण्या जिने, हसवणे नसणे जिने आम्हा. दोघी त्याग झाला संघचे असंग, तोडी येणे जाग मागे तोडी. लागही तोडला आणि मागे तोडला, बोलणंच जागावर फुटलं. आता बोलायचं काम शिल्लक ठेवलं नाही. असा तो परमात्मा त्या मध्ये माझ्या चित्तामध्ये बसला, माझ्या जीवामध्ये बसला. त्याचा परिणाम असा झाला की मला खोटा चाळा लागला. म्हणून हे देवा तू माझ्या मार्गातून बाजूला हो. सरसरणे करता अवगुणाच्या गोळा, लावीला चाळा खोटाय
नियोजित वेळ या ठिकाणी संपत आलेली आहे. असं वेळ काही घेणार नाही. गाण्याचं कीर्तन म्हटलं कमीत कमी त्या कार्यक्रमाला कीर्तनाला 3 तास किंवा 4 तास तरी पाहिजे. अजून 2 तास जर झालं तर अगदी व्यवस्थित होईल असं मला वाटतंय. कारण आताच्या अभंगाचा भावार्थ संपलाय. आता खरं काय यात सुरुवात करायची आहे, चरित्र सुरुवात करायची बरं का. आता घाबरून जाऊ नका कारण वेळ संपली आहे. खरं वास्तविक आता काव्याचं कीर्तन म्हणजे भगवंताचं चरित्र वर्णन करावं. का वर्णन करायचं आहे, त्यांना आपलं मानवी जीवन पवित्र होतं, मानवी जीवन कृतकृत्य होतं. प्रत्येकाला माहिती आहे काय केलं भगवंतानं, काय खोड्या केल्या, काय केलं, काय खोड्या माड्या केल्या त्या परमात्म्याने सर्व माहिती आहे. परंतु आपली वाणी जर पवित्र करायची परत परत तेच ऐकावं, परत तेच वाणावं. ज्ञानोबाची सुंदर अशी भूमी आहे 18व्या अध्यायामध्ये. साधूचं वर्णन करताना तसं संतांचं चरित्र, साधूचं चरित्र परत परत ऐकायचं, परत परत काय करायचंय. जैसे हारपदे आपण पे पावे, नीट ऐकावं. जैसे हारपदे आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे, लोणी वाणावे ऐकावे सदा. तर मुलीचा आपण सांगत बसत नाही. आता वेळ शिकत नाही. त्या परमात्म्याने काय चरित्र केलं, चरित्र ये जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधन राखी ठाणे. गोधन राखताना चरित्र केलं. रांगत रंगणे चोरित लोण, धावणी धरती गवळणी, बांधून चरणी देती गाराने, यशोदे साधने, दहदूत भक्षुणे तमाळणे, नवल केले साजने. कृष्ण आळवा आळवा परतुनी माते लावा, कृष्ण आळवा बाई आळवा. काय केलं, फार मोठं अगाध असं चरित्र आहे. त्या परमात्म्याने अतिशय लीला केल्या. वयामध्ये त्याने रांगत रंगणी, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, रंगणी रंगनाथ तुम्हा देखीला साजली. गवळण जसवंती जसवंती पैसांगे, गवळण जसवंती गवळण जसवंती पैसांगे, आलेने कृष्णाचे ने मागे. त्या भगवंताने पुढ्या केल्या गोकुळामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय काय त्रास दिला त्या गवळणींना, त्याच्या पाठीमागे फार मोठा अध्यात्म आहे. तसे सांगायला वेळ शिल्लक राहिला असो. आता आपलं काल्याचं कीर्तन तरी काय माहिती, त्याच्यामुळं काय राहिलं काय आणि संपलं काय असो. त्या गवळणी तक्रार घेऊन त्या यशोदेकडे यायच्या. सर्व अतिशय नटून थुटून त्या गवळणी यायच्या भगवंताकडे, यशोदेच्या दारामध्ये यायच्या. यशोदेला आवाज यायचा, आल्या 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 पाच गवळणी,
ऐका तिची मात मंथन करीत मोती दारात धरण कृष्णाचा हात धरण कृष्णाचा हात ऐशाल्या पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी आल्या 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 अशा त्या गवळणी तक्रार घेऊन आल्या. गवळणी सांगती घाला मी रात्री आले चक्रपाणी घरी दूध तू बोलवणी थोडी द्याव विविध हागे भावी कोणा अशी आवडेना यशोदे बाळ तुझा काना उठवलं सोसोदिका गोपाळाशी घेऊन या घरामध्ये शिरेकाना थोडू जाता सापडेना यादवाचा राणा लाडका हा काना बाई तुझा त्या पुढ्या सांग किती मही पत्र येतो आमोच्या घराशी धमकावितो लेखी सुनेशी दोन्ही कोठे सांग आमाशी न सांगता वासने सुरीशी अशा पत्रे घेऊन गेल्यानंतर काय उन्हे का करतोशी चोरी त्या रात्रीला सांगितलं तर काय सांगाव्या कृष्णाला नाना परी समजा भीती परी नला हे श्री दही भात काढूया गेला वेही झड करी कडवण घेऊन या फिरले दारू दारी भरी घरी असता पोया घरी शारंग पाणी शिरावया बागेत जाता आळगे ती गवळणी थापटोनी निज भीता पळोनी जातो आज द्वारा राधी राधी गेली श्याम सुंदरा. त्या गवळणीला सांगितलं बाबा कृष्णा तुझ्यापासून गाणा जायचं गाया चालायच्या भगवंतांनी सर्व गोपाळांना सांगितलं सूचना दिला. सर्व गायी गोपाळ सवंगडे वाना गायी त्यांनी शिदोऱ्या घेतल्या खांद्यावर कांबळे हातामध्ये काठी वेणीत चाली कशी सावळ हा जग जेठी त्या ठिकाणी गेले भगवंतांना आघात असेल चिंतन केलं. सर्व गोपाळांना घेऊन त्या ठिकाणी सर्वांच्या शिदोऱ्या काम सारोळी सगळ अवघे मिळून गोपाळ झाली आता वेळ म्हणतीयांना शिदोऱ्या सर्वांनी शिदोऱ्या एकत्र केल्या आणि काला कसा केला तो सर्व काला एकत्र केला. दही भाताचा खिचडी काला प्रेमे मुलीला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हाला दुर्लभ असणारा काला तो स्वर्गाचे देवाधिक देव त्या ठिकाणी स्वर्गातून बघायला लागले त्यांना सुद्धा हा दुर्लभ असणारा काला ब्रह्मादिकाशी उच्चिष्ट दुर्लभ अशा प्रकारचा तो काला त्या भगवंतांनी एकमेकाच्या मुखामध्ये भरवला. एकमेका देवमुखी आणि सर्वांना तो काला दिला. सर्व धूत झाले त्यांच्या जीवनामध्ये खरा काला त्यांचं जीवाचं शिवाशी ऐक्य झालं. त्यांना आत्मस्वरूपाची प्रचिती आली जशी त्या गवळणींना आली तशी त्या गोपाळांना तो खरा परमात्मा कळाला आणि म्हणून त्यांनी म्हणावं तुझे संगती झाली आमची निसृती नाही देखील वेगळे भोग सुखाची सोय. तुझ्या संगतीमध्ये काही तू आजपर्यंत बघितलं नाही ते सुख आम्हाला भोगायला मिळालं. असंच सुख आपल्या जीवनामध्ये सद्गुरूच्या संगतीमध्ये कधीही न भोगायला मिळालं कधीही न पाहायला मिळालं. ते सुख आज या आपल्या नामसप्ताहाच्या निमित्तानं त्या योगानं हा योगायोग या ठिकाणी घडून येतो आणि हा सत्संगातूनच आपल्याला आपल्या जीवनाचा खरा काला आपण कोण आहोत आपल्याला कुठं जायचंय काय करायचंय जीव नसून तू शिव आहेस. आता आपण त्यांनी दुसऱ्या बोधावरती आरूढ झाले ज्यांनी दुसरा प्रबोध घेतलाय तो तेच सांगतोय की बाबा तू ते आहेस तत्वमसी महावाक्य तू ब्रह्म आहेस ते तू आहेस याची वेळोवेळा जाणीव करून देणारा तो प्रबोध करून हाच प्रबोध आपल्याला जीवशिवाच्या ऐक्याकडे घेऊन जातो आणि करता 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 एक दिवस मी जीव नसून मी शिव आहे या बोधावर होतो. त्यावेळेला खरा काला जीवनामध्ये प्राप्त होतो आणि तो काला या साधू संतांच्या या मानभूमीमध्ये आपल्याला सद्गुरूच्या संगतीमध्ये आपल्याला तो प्राप्त होईल यामध्ये शंका नाही आणि तो प्राप्त व्हावा अशी त्या परमात्म्याजवळ विनंती करतो. आणि झालेली सेवा तुमच्या सर्व साधक बाबांच्या
या गुरुवरांच्या चरणी उपस्थित या परिसरातील जे भक्त प्रेमी मंडळी असतील या ठिकाणी ज्या विश्वस्त मंडळ असेल यांच्याही चरणी त्यांनी ही आपल्याला जागा उपलब्ध करून दिली ही सेवा त्यांच्यामुळं घडून आली हा आनंद घडून आला आणि त्यामुळे त्या सर्व मंडळींचे आपल्या साधक परिवाराच्या वतीनं एकदा प्रेमाने या ठिकाणी आपण आभार आणि त्याची ऋण व्यक्त करतो आणि ही सेवा तुमच्या बाळापर्यंत चरणी सद्गुरूच्या चरणी समर्पित करू शिवायला धन्यवाद ज्ञानेश्वर Thank you.